भाजपला मिळाला घरचा आहेर. चक्क एकनाथ शिंदे गटानेही दिले बोगस मतदार यादीचे थेट पुरावे. मतदार यादीमध्ये घोळ असल्याचा जोरदार आरोप. एकनाथ शिंदे यांच्या गटाने नाशिकमध्ये बोगस मतदार यादी असल्याचा दावा. शिंदेंच्या दाव्याने भाजपला मिळाला घरचा आहेर. राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत. अनेक वर्षानंतर सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर पालिका निवडणुकीचा मुहूर्त लागला आहे. मात्र त्यावर बोगस मतदार यादीचे सावट असल्याचे दिसून येत आहे. राज्यामध्ये मतदार यादीमध्ये मोठा घोळ असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. महाविकास आघाडीसह मनसे नेते राज ठाकरे यांनी देखील मतदार यादीमधील घोळ हा मुद्दा उपस्थित करत विरोधांसमोर आक्रमक पवित्रा घेतला आहे. दरम्यान भाजप हे सर्व आरोप बुडकावून लावत आहे. मात्र आता भाजपला घरचा आहेर मिळाला आहे. शिवसेना शिंदे गटाच्या नाशिकच्या पदाधिकाऱ्यांनी बोगस मतदार यादी समोर आणल्यामुळे भाजपची गोची झाली आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये वोट चोरणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर यावरून जोरदार टीकास्त्र सोडले. 2 वेळा थेट पुरावे सादर करत राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद देखील घेतली. मतदार यादीमध्ये घरचे पत्ते, वय आणि एकाच व्यक्तीचे वेगवेगळे राज्यामध्ये असणारे मतदार यामुळे दाट संशय निर्माण झाला आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये देखील रान पेटलं आहे. या विरोधात महाविकास आघाडीने आणि मनसे पक्षाने मिळून चर्चगेट येथे सत्याचा मोर्चा देखील काढला होता. याच पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या गटाने देखील मतदार यादीमध्ये घोळ असल्याचे समोर आणले आहे. नाशिकच्या कायदा आघाडीचे हर्षल केंगे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बोगस मतदार याबाबत आवाज उठवला आहे. यावर तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा नवीन बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.